15 दिवसांपूर्वी सापडलेल्या खुनाचा उलगडा, भाऊ आणि भाचा दजा आड. उमरखेड पोलीस ठाणे हद्दीत 15 दिवसांपूर्वी पैनगंगा नदीपात्रात सापडलेल्या अनोळखी इस्माच्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने या प्रकरणातील दोघा आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. 15 ऑक्टोबर रोजी तिवढी गावाजवळ पैनगंगा नदीत हात बांधलेल्या अवस्थेत एका अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळले होते. वैद्यकीय अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर मृताची ओळख पटवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून मनुष्य बेपत्ता नोंदींची पडताळणी केली. तपासादरम्यान उमरी जिल्हा नांदेड पोलीस ठाण्यातील बेपत्ता मारुती गुणाजी सोनकर हा मृतक असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत त्याचा सख्खा भाऊ गणेश सोनकर व भाचा अमोल श्रीमंगले यांनीच कौटुंबिक वादातून खून केल्याचे निष्पन्न झाले. दोघांनी 14 ऑक्टोबर रोजी मृताला दारूच्या नशेत निर्जन स्थळी नेऊन गळा दाबून व लाकडी दांडक्याने ठार मारले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे हात बांधून पैनगंगा नदीत फेकले होते. आरोपींना अटक करून पुढील तपास उमरखेड पोलिसांकडून सुरू आहे.